हॅलो, आज आपण मुद्दा भाजी करूयात. त्यासाठी 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी हरभरा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्याने 2-3 वेळेस. त्यानंतर आपण आता मेथी धुवून घेऊयात. त्यातलं मेथीमधलं पाणी काढून तिला आता आपण छान बारीक चिरून घ्यायची आहे. त्यानंतर चमच्याने थोडं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मेथी आणि डाळ कुकरमध्ये आणि पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये शिजण्यासाठी. नाव आता आपण कुकरचा गॅस लावून 3-4 शिट्ट्या करून घेऊयात व्यवस्थित. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण चिंच भिजत घालायची आहे आणि लसूणही सोलून घ्यायचा आहे, जो आपल्याला फोडणीसाठी उपयोगी येईल. आता कुकर थंड झालं की कुकर ओपन करून ते चांगलं मेथी आणि डाळ स्मॅश करून घ्यायची आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ, तिखट, हळद, धने जिरे पूड, मीठ घालून परत एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित. त्यात गरम पाणी घालायचं आहे. बघा किती छान दिसते. त्यानंतर चिंचेचा घोळ छान. आता भाजीला उकळी आलेली आहे मस्त. त्यात थोडे भाजलेले शेंगदाणे घालूयात आणि नंतर फोडणी करायची आहे भाजीला वरतून घालण्यासाठी. त्याच्यामध्ये हिंग, हळद, मोहरी, लसूण भरपूर आणि चवीसाठी खमंगीसाठी लाल मिरच्या. आणि ही आपली मुद्दा भाजी झालेली आहे.